हॅलो, नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आज शूट करते आणि कालू आलाय शूटमध्ये पळाला. 26 डिसेंबरला आमची 20वी ॲनिव्हर्सरी म्हणजे लग्नाचा 20वा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने माझ्यासाठी आलेले लग्नाचे गिफ्ट आहेत. आता हे मिस्टरांकडूनच घेतलेले आहेत आणि मीच घेतलेत मला हवे ते. काय गिफ्ट घ्यायचं हा त्यांचा प्रश्न होता. तर घरामध्ये सगळं आहे. माझ्याकडे पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे मला किचनच्या काही गोष्टी हव्या होत्या त्या ॲज अ गिफ्ट म्हणून मी घेतलेल्या आहेत. तर एक एक करून मी तुम्हाला ओपन करून दाखवते की मी काय काय घेतलंय किचनसाठी. त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे हे मुलींकडनं मला गिफ्ट मिळालेलं आहे. घड्याळ आहे आणि हे सुद्धा माझ्या चॉईसचंच आहे. खूप छान असा त्याचा पट्टा आहे आणि मला फार आवडलं. माझ्याकडे ऑलरेडी एक आहे घड्याळ पण ते सिल्वर पट्ट्याचं आहे. मग मी तुम्हाला जवळून दाखवते. खूप छान असा गोल्डन असा पट्टा आहे त्याचा आणि खूप छान डिझाईन आहे ही आणि मला खूप आवडलं. ऑलरेडी माझ्याकडे एक घड्याळ आहे ते सिल्वर कलरचं आहे म्हणून मी गोल्डन कलरचं घेतलं. खूप मस्त आहे आणि छोटीशी डाय आहे. हे मुलींकडनं माझ्यासाठी गिफ्ट आहे. एक एक गिफ्ट आपण ओपन करून बघू. तर हा पहिला बॉक्समध्ये हा एक बॉक्स आहे छोटा. हा फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ॲक्च्युली मी घेतलाय. बऱ्याचदा फोडणी करताना बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या ठेवलेल्या असतात आणि मग प्रॉब्लेम होतो आणि म्हणून त्यासाठी त्याच्या आतमध्ये छोटे असे 4 कंटेनर आहेत आणि हा फ्रीजमध्ये फोडणीसाठी जे लागणारा मसाला आहे कढीपत्ता कोथिंबीर ते मी अरेंज करताना तुम्हाला दाखवेनच. त्याचा हा एक बॉक्स घेतलेला आहे मी. आता दुसरा दाखवते. हा इलेक्ट्रॉनिक किचन वेइंग स्केल आहे आणि खूप छोटासा आणि छान आहे आणि तो बऱ्याच दिवसापासून मला हवा होता ॲक्च्युली. तर मी तो घेतलेला आहे. साधा सोपा आणि एक 10 किलोपर्यंत याच्यावरती आपल्याला वजन करता येतं आणि विथ भांडं पण तुम्ही करू शकता. बऱ्याच जणांकडे असेलही त्यामुळे. त्याच्यानंतर हे स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे जो मी बघितला पण नाही आहे. तर मी पण आता ओपन करते. माझ्याकडे ऑलरेडी लाकडाचा एक चॉपिंग बोर्ड छोटा होता. तो कालांतराने तुटला. मोठा एक आहे जो तुम्ही बऱ्याचशा किचन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. छोटा बरा पडतो थोडंसं काहीतरी कापायचं असेल तर त्यावेळी. मग तो तुटला आणि म्हणून म्हटलं तर लाकडी घेण्यापेक्षा स्टीलचा घेऊ. तर मी बरेच दिवस सर्च करत जाईल तर छोटा साईज मला मिळत नव्हती. ही छोटी साईज मला मिळाली आणि मी लगेच ती बाय केलेली आहे. तर छान आहे आणि मस्त आहे. वॉश करायला क्लीन करायला धुवायला वगैरे बरं पडेल आणि त्याच्याबरोबर हा एक ब्रश मिळाला आहे मला. तर हे झालं तिसरं प्रॉडक्ट. आता या बॉक्समध्ये काय आहे. आणि हे स्टिकर आहेत. तर हे स्टिकर आहेत किचनचे कंटेनरवरती लावायचे. काही ट्रान्सपरंट असतात कंटेनर पण काही असे असतात ज्याच्यावरती काय आहे आतमध्ये हे उघडल्याशिवाय कळत नाही. तर त्याच्यावरती लावण्यासाठी मी हे मागवलेले आहे. त्याच्यावरती एक पेन्सिल पण आहे. ब्लॅक कलरचे आहेत स्टिकर. तर त्यासाठी त्याच्यावरती लिहायला ही व्हाईट पेन्सिल आहे. तर ते एक मी घेतलेले आहे. त्यानंतर हे 2 मायक्रोवेव्हचे बॉक्स डबे मी मागवलेले आहेत. काचेचे मायक्रोवेव्ह सेफ आहेत आणि सिग्नोवेअरचे आहेत 2 400 ml चे. आणि काहीतरी काढून ठेवायला पुन्हा मग ते मायक्रोवेव्हमध्ये बंद करायला गरम करायला.
मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायला बरे वाटतात, बरे पडतात. हे दोन सेम आहेत, हे दोन मागवलेले सेम आहेत. आता हे सुद्धा एअरटाईट कंटेनर आहेत जे मी मागवलेले आहेत. हा सेट आहे, 4 मोठे आणि 4 छोटे असा, आणि हा छोटा कंटेनर आहे आणि हा मोठा कंटेनर आहे. असे मोठे 4 आणि छोटे 4 ट्रान्सपरंट आहेत, त्यामुळे काहीतरी ठेवून स्टोअर करून ठेवण्यासाठी हे चांगले आहेत. हे 8 कंटेनरचं सेट आहे एअरटाईट. आणि त्यानंतर हे सगळ्यात मोठं आहे जे ही हे एक बास्केट घेतलंय मी भांडी घासून ठेवल्यानंतर वापरायचं. आता हे नॉर्मल इन जनरल सगळ्यांकडेच असतं, पण हे विशेष म्हणजे याला इथे हे ट्रे आहे आणि ते कालू पण बघायला आले का आणलंय ते, आणि ज्यामुळे याच्यामध्ये पाणी कलेक्ट होईल, म्हणजे ओट्यावरती पाणी सांडणार नाही. आणि इथे हे चमचे वगैरे ठेवण्यासाठी असं छान असं मोठं असं गिफ्ट आहे, ट्रे आहे. आता इथे कालू आधी बघतोय बसून, का तो तिकडे घाबरतील लोक. तो बसला, कालू स्थिर झालेला आहे त्याच्यात आणि मस्तपैकी बसलाय. त्याला असं काय आणलं की त्याला असं वाटतं की ते सगळं त्याच्यासाठीच आणलंय आणि तो असं बसतो छानपैकी. मग तिकडे कॅमेरा, इकडे नाहीये बोकली.